नमस्कार, मी निशांत. आपण पाहत आहात यूसीएन न्यूज. विधान परिषदेच्या जागेसाठी राज्यभरात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे. येत्या 30 जानेवारी रोजी ही निवडणूक होते आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नागपूर विभागात शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे सुधाकर अडवाले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि महाविकास आघाडीचं त्यांना समर्थन मिळालेलं आहे. शिक्षक मतदार संघातून निवडून येणारा उमेदवार हा विधान परिषदेत जातो आणि शिक्षकांच्या प्रश्नांना तिथे वाचा फोडतो. त्यामुळे शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. तर हे कोणते प्रश्न आहेत आणि निवडणुकीचे काय मुद्दे आहेत, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडी समर्थित उमेदवार सुधाकर अडवाले आज आमच्या स्टुडिओत आहेत. सर, यूसीएन न्यूजच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत. निवडणूक म्हटली की सर्वात आधी असतं प्रेशर. तर काय प्रेशर आहे का तुम्हाला निवडणुकीचं? आणि अवघ्या काही दिवसातच आता ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या संदर्भात कुठलंही माझ्यावरती प्रेशर नाहीत, कारण का माझी उमेदवारी 21 मार्च 2021ला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने जाहीर केलेली आहे आणि तेव्हापासून मी सतत शिक्षकांच्या मतदारांच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पूर्व विदर्भाच्या 6 जिल्ह्यांमध्ये माझा प्रचाराचे 1-2 राऊंड पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीचं सतत कामात असल्यामुळे असं माझ्यावरती कुठलंही प्रेशर आलेलं नाहीत. आणि यापूर्वीसुद्धा अनेक निवडणुकामध्ये सक्रिय सहभाग घेऊन लढवलेल्या आहेत. 92ची निवडणूक असो शिक्षक मतदारसंघाची, की 98ची असो, 2004ची असो, 2010ची असो, 2016ची असो, प्रत्येक निवडणुकीमध्ये सक्रिय पदाधिकारी म्हणून या निवडणुकीमध्ये मी सहभाग घेतलेला आहे. त्यामुळं जरी मी यावेळेस प्रत्यक्ष उमेदवार असलो तरी या निवडणुकीमध्ये कुठलंही प्रेशर माझ्यावरती नाहीत. नक्कीच. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की शिक्षक मतदारसंघातून निवडून येणारा उमेदवार हा विधान परिषदेत शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडतो. तर काय वाटतं तुम्हाला, शिक्षकांच्या सध्या काय समस्या आहेत आणि कुठल्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढवत आहात? या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेला मी मागील 15 वर्ष हे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्याला, आणि 2015पासून संपूर्ण विदर्भाला सरकार्यवाह म्हणून काम करतो आहोत. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना ही स्वातंत्र्यपूर्व काळातील संघटना 1946ला स्थापन झालेली संघटना आहे. आणि या संघटनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 16 वेळा प्रतिनिधी सभागृहामध्ये निवडून गेलेले आहेत. आणि विद्यमान प्रतिनिधी 2010ला निवडून गेले. त्यापूर्वी VU डायगॉने सर हे आमच्या संघटनेचे प्रतिनिधी 18 वर्ष सभागृहामध्ये होते. आणि एक अपक्ष भूमिका घेऊन हे संघटना सतत शिक्षकांच्या प्रश्नावरती भांडत असते. अनेक मुद्द्यावरती आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून समस्या शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करतो. 12 वर्षापासून आमचा प्रतिनिधी सभागृहात नाही म्हणून हे संघटन थांबलेलं नाही. शिक्षकांच्या रास्त मागण्या असेल तर त्या रास्त मागण्याच्या संदर्भात आंदोलने करून किंवा अधिकाऱ्यांकडे घेराव आंदोलन करून अधिकाऱ्यांकडे बैठका लावून शिक्षकांच्या रास्त ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. ही निवडणूक 2023ला जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये मुख्य मुद्दा असा आहे की या राज्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेले जे कर्मचारी शिक्षक असतील किंवा 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी लागले परंतु 100% अनुदानाचा टप्पा नंतर आला असेल, अशा सर्व शिक्षकांना महाराष्ट्र शासनाने नव्हेच तर या देशामध्ये नवीन पेन्शन योजना लागू झालेली आहेत. कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना रद्द केलेली आहेत. आमच्या अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आम्ही आजच्या घडीला रस्त्यावरची लढाई लढतो आहोत. हीच लढाई सभागृहामध्ये विविध आयुधाच्या माध्यमातून आपण लढून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहोत. विद्यमान शिक्षकांचे प्रतिनिधी जे आहेत ते 12 वर्षापासून सभागृहामध्ये आहेत, परंतु या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर आंदोलनाच्या माध्यमातून प्रभावीपणे प्रश्न उपस्थित करू शकले नाही. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळू देऊ शकले नाही. आणि ज्या पक्षाचं समर्थन घेऊन ही निवडणूक ते लढते आहे किंवा 2दा निवडणूक लढले ते आहे
त्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू शकत नाही, लागू केल्यास हे राज्य दिवाळखोरीत निघाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं स्पष्ट वक्तव्य या राज्याचे उपमुख्यमंत्रींनी सभागृहामध्ये विधानसभेमध्ये स्पष्ट केलेलं आहेत. आणि विधान परिषदेमध्ये स्पष्ट करत असताना त्यांनी म्हटलं की काँग्रेस समर्थित सरकार असलेल्या ज्या राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याचं त्या शासनाने मान्य केलेलं आहे, त्या शासनाला किंवा त्या राज्यांना केंद्राकडे आर्थिक मदत मागावी लागते आहे. कुठल्याही प्रकारची त्या राज्यांनी केंद्राकडे आर्थिक मदत मागितलेली नाहीत. जे DCPS म्हणजे नवीन पेन्शनधारकांचे जे खाते असतात DCPSमध्ये होते, हे खाते NPSमध्ये म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीममध्ये रूपांतरित केलेले आहेत. म्हणजे राज्याकडे असलेला पैसा केंद्राकडे गेलेला आहे आणि केंद्राकडे कर्मचाऱ्यांचा जो पैसा आहे NPSमध्ये म्हणजे कर्मचाऱ्यांचा 10% हिस्सा, राज्याने दिलेला 14% हिस्सा आज केंद्राकडे आहे. ते केंद्राकडे असलेले कर्मचाऱ्यांचे पैसे ज्या राज्यांनी पेन्शन योजना देण्याचं मान्य केलेलं आहे त्या राज्यांनी परत मागितलेले आहेत, जेणेकरून त्यांना जुनी पेन्शन योजना देत असताना त्या कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये ते पैसे जमा करता येणार आहेत. परंतु या निवडणुकीमध्ये विद्यमान प्रतिनिधींनी यापूर्वीसुद्धा 2दा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट त्यांनी मी माझ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळवून देईन, यासाठी आपण मला निवडून द्यावं असं 2दा आश्वासन दिलं. आणि परत तिसऱ्यांदा ते आश्वासन देत आहे की मला आपण सगळ्या शिक्षकांनी निवडून दिल्यास मी या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ज्या पक्षाची भूमिका आहेत की या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना आम्ही जुनी पेन्शन योजना देणारच नाही, देऊ शकणार नाही, मग त्या पक्षाचं समर्थन घेऊन ते जर ही निवडणूक लढत असेल आणि या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करायला जात असताना डोक्यावरती त्यांनी एकच मिशन जुनी पेन्शनची टोपी परिधान केलेली होती. खऱ्या अर्थानं त्यांना नैतिक अधिकार आहेत का ही टोपी परिधान करण्याची? कारण की या मुद्द्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सभागृहात प्रभावीपणे मुद्दे उपस्थित केले नाही आणि सभागृहाच्या बाहेरसुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र सत्याग्रह करून कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाही. आणि तिसऱ्यांदा निवडणूक लढत असतानासुद्धा मतदारांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. ही फार मोठी शोकांतिका आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात सर्वात मोठा मोर्चा निघाला होता, तो जुनी पेन्शन योजनेसाठीचाच मोर्चा होता आणि यात शिक्षकांची संख्या फार मोठी होती. आणि ही जी निवडणूक होते शिक्षक मतदारसंघासाठी, तर या निवडणुकीतही जुनी पेन्शनचा मुद्दाच सर्वात महत्त्वाचा मानला जातो. आपल्याला काय वाटतं, जुनी पेन्शन योजना सुरू करणं खरंच शक्य आहे का? तुमचं काय मत आहे? या संदर्भामध्ये जुन्या पेन्शनचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या देशामध्ये ही मागणी जोर धरत आहे. आणि ही मागणी जोर धरत असताना ज्या राज्यांमध्ये काँग्रेस समर्थित सरकार आहे त्या राज्यांनी त्या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जर लागू केली असेल तर महाराष्ट्र त्यापेक्षा पुरोगामी राष्ट्र आहे. महाराष्ट्रानेसुद्धा महाराष्ट्र राज्यातल्या कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करायला काही हरकत नाही. या विधानसभेवरती जो भव्य मोर्चा निघालेला आहे की विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जे भाष्य केलं त्याचा निषेध म्हणून 25 तारखेला सेवाग्राममधून गांधीजीच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बाईक रॅली काढण्यात आली बुट्टीबोरीपर्यंत. आणि बुट्टीबोरी ते खापरी 17 किलोमीटर स्वतः मी त्यांच्यासोबत 17 किलोमीटर पैदल चाललेला. खापरी टू विधानभवन 27 तारखेला प्रत्यक्ष कर्मचारी त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. ते एकंदरीत विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये राज्यकर्त्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी जी भूमिका स्पष्ट केली त्याचा निषेध म्हणून या महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी, नवीन पेन्शनमध्ये असलेले आणि त्याच्यासोबतच जुन्या पेन्शनमध्ये असलेले कर्मचारीसुद्धा रस्त्यात उतरलेले होते. आणि माझ्या पाहण्यामध्ये आत्तापर्यंतचा कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा सत्याग्रह मोर्चा आम्ही प्रत्यक्ष अनुभवलेला आहेत. आणि त्या मोर्चाची दखल घेऊन शासनाने शिष्टमंडळ जे भेटायला गेले होते त्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलेलं आहे की जे मयत कर्मचारी झाले असेल, DCPSमध्ये असलेल्या मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आम्ही पेन्शन देऊ आणि ग्रॅज्युटी देऊ अशा प्रकारचं त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये
हा निर्णय घेऊन आम्ही शासन निर्गमित करू अशा प्रकारची भूमिका शासनाने घेतलेली आहेत. परंतु मधल्या कालखंडामध्ये आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागल्यामुळे तो अजूनही निर्णय झालेला नाहीत. कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे की दिलेलं शासनाने आश्वासन पाळावं आणि आमच्या मयत कर्मचाऱ्यांना कमीत कमी तो लाभ द्यावा. याच जुनी पेन्शनच्या जी योजना आहे यात वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणीबद्दल आपण काय सांगाल? वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी ही या राज्यातल्या फक्त शिक्षकांसाठी ही आहेत. 2 सप्टेंबर 2089च्या शासन निर्णयानुसार ही योजना या ठिकाणी लागू झालेली आहे. 2010पर्यंत आमच्या संघटनेचे माजी आमदार VU डायगाने सर सभागृहात असताना आमच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण जरी झालं नाही तरी हमीपत्रावरती वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी मिळायची. विद्यमान प्रतिनिधी निवडून गेल्यानंतर हमीपत्रावरती वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी मिळणं बंद झालं. 13-14 पासून तर 2022पर्यंत शासनानं प्रशिक्षणाचं आयोजन केलं नाही. वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी लागू करत असताना प्रशिक्षण येणं, सेवांतर्गत प्रशिक्षण होणं ही एक त्याच्यातली अट आहे. परंतु शासन प्रशिक्षण लावू शकलेलं नाही. आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून हा मुद्दा शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करीत होतो. पण विद्यमान प्रतिनिधी सभागृहात असल्यानंतरही ते ही समस्या सोडवू शकले नाही, प्रशिक्षण लावू शकले नाही, हमीपत्रावरती देण्याचं मान्य करून घेतलं नाही. आणि आमच्या या मुद्द्याला की आंदोलनाच्या माध्यमातून हा मुद्दा मांडत असताना शासनाने 21 जुलै 2021ला शासन निर्णय निर्गमित केला आणि त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचं मान्य केलं. आत्तापर्यंत शासन स्तरावरून जे प्रशिक्षण आयोजित होतं त्या प्रशिक्षणाचं आत्तापर्यंत शुल्क आकारल्या जात नव्हतं. परंतु यावेळेस मात्र शासनाने 2000 रुपये शिक्षकांकडून शुल्क आकारलेलं आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदा घडलेलं आहे. विद्यमान प्रतिनिधीच्या कालखंडामध्ये घडलेलं आहेत आणि या वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित राहून अनेक शिक्षक आमचे सेवानिवृत्त झालेले आहे आणि या सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा फार मोठा आर्थिक लाभ म्हणजे नुकसान झालेलं आहे. याला सर्वस्वी विद्यमान शिक्षकाचे प्रतिनिधी जबाबदार आहेत. तर हा तर झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा, देशात बेरोजगारी वाढते असं आपण म्हणू शकतो आणि शिक्षकही तयार होत आहेत. मात्र शिक्षकांची पदं देखील मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे मग विद्यादानाचं कार्य कसं सुरू आहे आणि ही रिक्त पदं शासनानं भरावी यासाठी काय प्रयत्न करायला हवेत? 2 मे 2012 पासून शिक्षकांच्या पदभरतीला बॅन करण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासनं अनेक शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत आणि शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे पदभरतीची परवानगी नसल्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत. 21 सप्टेंबर 2022च्या परिपत्रकानुसार शासनाने मान्य केलेलं आहेत या राज्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकची 57,755 पदं रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची पदं रिक्त असल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जे गोरगरिबांचे विद्यार्थी आहे, खेड्यापाड्यामध्ये शिकणारे विद्यार्थी आहे, आज शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहेत. 0 ते 20 पटाच्या शाळा बंद करण्याचं शासनाने धोरण आखलेलं आहे. 0 ते 20 पटाच्या शाळा कुठं आहेत? तांड्या पांड्यावरती, नॅशनल एरियामध्ये, आदिवासी विभागामध्ये असेल आणि अशा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही आणि अशा शाळा जर तुम्ही बंद केल्या तर गोरगरिबाचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळं अशा प्रकारचे निर्णय होऊ नये यासाठी संघटना ही आक्रमक राहिलेली आहे. शिक्षकांची पदं रिक्त आहे आणि शिक्षकांची पदं रिक्त असल्यामुळे त्या शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकांना गावातील सुशिक्षित विद्यार्थ्यांना बोलावून, प्रशिक्षित शिक्षकांना बोलावून विद्यादानाचं काम करावं लागतं आहे. ज्या शाळेमध्ये रिक्त पदं आहे त्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना एक्स्ट्रा प्रभार घ्यावा लागत आहे, ज्यादा तासिका घ्यावं लागत आहे. त्यामुळे शिक्षकांची मानसिकता खराब होत आहे. ज्या शाळांमध्ये बाहेरून प्रशिक्षित शिक्षकांना बोलून विद्यादानाचं काम करावं लागते त्यांना स्वतःच्या पगारामधून कॉन्ट्रीब्युशन करून त्यांचं मानधन द्यावं लागतं आहे. ही आर्थिक आणि मानसिक त्रास या ठिकाणी शिक्षकांना होते आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती असताना विद्यमान 7 शिक्षकांचे प्रतिनिधी सभागृहात आहे, परंतु या 7 शिक्षकांच्या प्रतिनिधी कुठंतरी अपयशी ठरले असावे असं मला वाटतं.
रिक्त पदांचा एक प्रश्न असताना त्यालाच एक संलग्नित दुसरा प्रश्न आहे अतिरिक्त शिक्षकांचा. अनेक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत आणि त्यांना दुसरं कार्य करावं लागतं आहे, तर त्यांच्याही अनेक समस्या आहेत. तर त्यांच्यासाठी काय योजना असायला हव्यात किंवा काय करायला हवं तुम्हाला असं वाटतं? 28 ऑगस्ट 2015चा शासन निर्णय आहेत की शाळांचं संच निर्धारण करणे आणि या संच निर्धारणाच्या संदर्भामध्ये त्यापूर्वी तुकडीनिहाय स्टाफिंग होतं. हायस्कूल विभागाची तुकडी असेल तर 1.5चा फॉर्म्युला होता आणि मिडल स्कूल विभागाची तुकडी असेल तर 1.3चा फॉर्म्युला होता. परंतु हे सूत्र बदलवून शासनाने काय केलं की विद्यार्थी संख्येनिहाय पॅटर्न आणला आणि विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षकांची पदं निश्चित करण्यात आली. त्यामुळं या राज्यामध्ये अनेक शिक्षकांची पदं अतिरिक्त झाली आणि अतिरिक्त पदांचं समायोजन रिक्त पदावरती करत असताना हा घोळ अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित आहे. शासन हा घोळ निस्तारू शकलेले नाहीत आणि या परिस्थितीमध्ये एखादा शिक्षक मूळ आस्थापनेवर अतिरिक्त होत असेल आणि तो समायोजनानं दुसऱ्या शाळेत जात असेल तर अशा वेळेस मूळ आस्थापनेवरील सेवा त्याची समाप्त होते आणि समायोजित स्थळी रुजू होतो त्या तारखेपासून त्याची सेवा ज्येष्ठता सुरू होते. हा फार नुकसानीचा मुद्दा त्या शिक्षकांसाठी असतो आणि त्या शासन निर्णयानुसार 100पेक्षा ज्या शाळांचा पट कमी आला असेल त्या शाळेतील मुख्याध्यापकाची पदं कमी केलेली आहेत. म्हणजे या राज्यांमध्ये मुख्याध्यापकाविना शाळा सुरू झालेल्या ही फार मोठी शोकांतिका आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या शाळेमध्ये जो सेवाज्येष्ठ शिक्षक असेल त्या सेवाज्येष्ठ शिक्षकाला प्रभार दिला जातो, वेगळं कुठलंही मानधन दिलं जात नाही किंवा त्याच्या कामातून सूट दिल्या जात नाही. नियमित काम करून त्यांना मुख्याध्यापकाचा प्रभार स्वीकारावा लागतो. त्यामुळं संघटनेची मागणी आहे की शाळा तिथं मुख्याध्यापक पद मान्य केलं पाहिजे. यासोबतच आणखी एक मुद्दा म्हणजे काम नाही वेतन नाही, जसा आदिवासींचा भागातला आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? शालेय शिक्षण विभागामध्ये 26(2) मध्ये प्रोव्हिजन आहे की एखाद्या शाळेमध्ये शिक्षक अतिरिक्त झाला असेल तर त्याचं समायोजन होईपर्यंत मूळ आस्थापनेवरून त्याचा पगार निघतो. 8 जून 2016 पर्यंत त्याच पद्धतीनं शालेय शिक्षणामध्ये आदिवासी विभागामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू होती. परंतु 8 जून 2016चा शासन निर्णय निर्गमित झाला. एखादी आदिवासीची शाळा बंद पडली असेल किंवा विद्यार्थी संख्येअभावी शिक्षक अतिरिक्त झाला असेल तर त्या शिक्षकाचं समायोजन होत नाही तोपर्यंत त्याचं वेतन बंद असतो. नो वर्क नो पे अशा प्रकारचं धोरण किंवा असा प्रकारचा शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित झालेला आहे आणि हा शासन निर्णय आदिवासी विभागाचा काळा GR आहे. विद्यमान शिक्षकाच्या प्रतिनिधीच्या कालखंडामध्ये सदर शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. परंतु तो शासन निर्णय थोपविण्यासाठी विद्यमान प्रतिनिधींनी या शाळांच्या कर्मचाऱ्यांना घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरती उतरून की सभागृहामध्ये विविध आयुधाच्या माध्यमातून हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न केल्याने ही फार मोठी शोकांतिका आहे. आजही तो शासन निर्णय कार्यान्वित आहे आणि त्यामुळं या शिक्षकांवरती फार मोठा अन्याय होताना आपल्याला दिसतो आहे. आतापर्यंत या निवडणुकीत शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक व्हायची त्यात मतदार म्हणून जे शासकीय शाळातील शिक्षक आहेत त्यांनाच मतदार म्हणून संधी मिळायची. मात्र यंदापासून खाजगी शाळातील शिक्षकही मतदार म्हणून नव्याने भर झालेली आहे. खाजगी शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्याही अनेक समस्या आहे. इथे RT योजना सुरू करण्यात आली, मात्र खाजगी शाळांना अद्याप तो निधी मिळालेला नाही आहे. शिवाय TC विना ॲडमिशनचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. हा निर्णय देखील तुम्हाला कसा वाटतो, योग्य आहे का? या दोन्ही मुद्द्यांबाबत आपण काय सांगाल? या महाराष्ट्रामध्ये 5 विधान परिषद सदस्याच्या निवडणूक होते आहे. त्यापैकी 3 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये नागपूर विभागाची शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या मतदार नोंदणीला प्रत्यक्ष 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात झालेली आहे. जी शाळा 5वी ते वरती असेल आणि ज्या शाळेचा मुख्याध्यापक एकच असेल त्या शाळा कॉलेजेसमधले जे प्राध्यापक शिक्षक मंडळी असेल त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे त्या शासन निर्णयानुसार.
परंतु ज्या शाळेच्या मुख्याध्यापकाला प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक हा शब्द लागला असेल त्या शाळेतील शिक्षक कर्मचारी मतदानास पात्र नाही. यापूर्वी सुद्धा ते अधिकार होते, परंतु अनुदानित शाळांमधील कॉलेजेसमधील मतदारच नोंदवल्या जायची. परंतु यावेळेस संघटनांनी सक्रिय सहभाग घेऊन आणि शासनाने CBSच्या शाळांचे सुद्धा मतदार नोंदविल्या जावे अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यामुळं आज 5,000 मतदारांची संख्या वाढलेली आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये 35,000 काही मतदार होते. आज 39,300 मतदारांची नोंदणी झालेली आहेत. आणि या ठिकाणी वाढीव मतदार हे कॉन्व्हेंटमधल्या CBSC शाळांमधले मतदार आहेत. आणि ही नोंदणी करत असताना शासनाने सुद्धा चांगला सहभाग घेतला. शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा नोंदणी जास्तीत जास्त व्हावी यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. आणि या प्रयत्नामुळंच आज नोंदणी वाढलेली आहे. आपण मला म्हटलेलं आहे की जे कॉन्व्हेंट आहे, इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 6 डिसेंबर 2022ला शासन निर्णय निर्गमित झाला. आणि तो शासन निर्णयानुसार TC विना ॲडमिशन्स देण्याचं सर्क्युलर या राज्यामध्ये लागू झालेलं आहे. आणि हे फार घातक सर्क्युलर आहे. यासाठी घातक आहे की एखादा विद्यार्थी कॉन्व्हेंटमध्ये शिकत असताना 1 वर्ष शिकतील, फी भरणार नाही आणि त्या शाळेत नाव असताना दुसरीकडे जातील, तिथे ॲडमिशन्स घेतील आणि परत तिथली फी भरणार नाही, तिसरीकडे जातील आणि तिथं शिकतील आणि फी भरणार नाही. अशा प्रकारची पालकांमध्ये प्रवृत्ती वाढण्याची शक्यता आहेत. आणि TC ही आवश्यक आहे. तुम्हाला भविष्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल, व्हॅलिडिटी काढायची असेल तर इतर कारणासाठी जर तुम्ही TC कंपल्सरी करत असताना इथं तुम्ही विदाऊट TC ॲडमिशन देण्याचं जे धोरण स्वीकारलेलं आहे हे घातक धोरण आहे. ते धोरण रद्द करण्यात यावं. तसेच RTE नुसार गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटमध्ये 25% ॲडमिशन हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये गोरगरिबाचे विद्यार्थी कॉन्व्हेंटमध्ये 25% प्रवेशित झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना फीस भरणाऱ्या विद्यार्थ्यासोबतच शिक्षण द्यावं लागतं. परंतु शासनाने मागील 4-5 वर्षापासून RTEचं शुल्क इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिलेलं नाहीत. करोडो रुपये या शाळांचे शासनाकडे प्रलंबित आहे. शासन काय करते आहेत? गोरगरिबाचे विद्यार्थी यापूर्वी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकायचे. कुठल्याही पालकांनी मागणी केली नाही की आमच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण द्यावं. परंतु शासनाने तो शासन निर्णय काढला. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना तिकडे इंग्रजी माध्यमामध्ये आले. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडायला लागलेल्या आहे. मराठी माध्यमामध्ये शिकवणारे अनेक शिक्षक अतिरिक्त व्हावं लागलेले आहे. ते तिकडं त्या शासन निर्णयानुसार नुकसान झालं. आणि इकडे मात्र त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिल्यानंतर शासन त्यांचं शुल्क देत नाही. त्यामुळं या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचं वेतन देण्यामध्ये, या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यामध्ये या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संस्थाचालकांचं या ठिकाणी फार मोठं नुकसान होताना आम्हाला दिसतंय. नक्कीच टीचिंग हे नोबेल प्रोफेशन मानलं जातं आणि या राज्यात शिक्षकांचीच दैना होताना आपल्याला दिसते आहे. विद्यमान आमदार जे आहेत ते 12 वर्षे आमदार म्हणून राहिलेत आणि विरोधी पक्षानं तिसऱ्यांदा त्यांना पुन्हा संधी दिलेली आहे. तर त्यांनी जे 12 वर्षे आमदार होते त्यांच्या कामाकडे, त्यांनी काय काम केलं, त्यांच्या कामाकडे तुम्ही कसं पाहाल आणि ही जी तिसरी संधी मिळालेली आहे काय वाटतं तुम्हाला? या संदर्भामध्ये विद्यमान शिक्षकाचे प्रतिनिधी तिसऱ्यांदा निवडणूक लढते आहे. यापूर्वी 2दा त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये जे मुद्दे दिले होते ते एकही मुद्दा सभागृहामध्ये प्रभावीपणे मांडून सोडवू शकलेले नाही. ही फार मोठी शोकांतिका. आणि तिसऱ्यांदासुद्धा ती निवडणूक लढते आहे. आज मतदारांमध्ये आम्ही फिरत असताना त्यांच्यामध्ये फार नाराजीचा सूर आपल्याला दिसून येतो आहे. त्या संघटनेने त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी पक्षाने पाठिंबा द्यावा यासाठी 3 महिन्यापूर्वीच पत्र दिलेलं होतं पाठिंबा देण्याच्या संदर्भात. पण भाजपने त्यांना 3 महिनेपर्यंत पाठिंबा दिला नाहीत.
वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यावरून असं वाटत होतं की त्यांचा उमेदवार बदलेल, कारण नाराजीचा सूर सर्वत्र त्या ठिकाणी दिसून येत होता. परंतु एवढं असताना सुद्धा त्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, समर्थन दिलेलं आहे. आणि आज पेन्शनच्या संदर्भामध्ये ती त्यांच्या पक्षाची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या विरोधामध्ये फार नाराजी आहेत. आणि त्या नाराजीचा फायदा आज विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा मी स्वतः प्रतिनिधी अधिकृत उमेदवार आहेत. या शिक्षण क्षेत्रामध्ये जुनी पेन्शन महाराष्ट्रात जे जुनी पेन्शन संघटना आहे त्या संघटनेने मला पुरस्कृत केलेला आहे. आणि शिक्षण क्षेत्रातल्या प्राध्यापकाच्या संघटना आहेत नुटा आणि यंग टीचर्स. नुटाचं नेतृत्व करतात आदरणीय BT भाऊ देशमुख, यंग टीचर्सचं नेतृत्व करतात डॉक्टर बबनराव तायवाडे. या दोन्ही संघटनांनी माझ्या उमेदवारीला समर्थन दिलेलं आहे. तसेच जुनी पेन्शन संघटना आहे त्यांनी पुरस्कृतच केलेलं आहे. विजुक्ता ज्युनियर कॉलेज शिक्षकांची जी संघटना आहे त्या संघटनेने मला अधिकृत पाठिंबा दिलेला आहे. आणि ITI शिक्षकांचे जे संघटन आहे त्यांनीसुद्धा पाठिंबा दिला. अशा शिक्षण क्षेत्रातल्या विविध संवर्गाच्या शिक्षकांच्या ज्या संघटना आहेत अशा 30 संघटनांनी माझ्या उमेदवारीला समर्थन दिलेलं आहे. निवड समर्थनच नव्हे तर प्रत्यक्ष या प्रचारामध्ये या सर्व संघटनांचे पदाधिकारी, या सर्व संघटनांचे शिक्षक हिरिरीनं भाग घेताना दिसते आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये मी निश्चित विजयी होणार आहे. नक्कीच तुम्हाला, जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला भरपूर शिक्षक संघटनांचा पाठिंबा आहे आणि सोबतच महाविकास आघाडीचा सुद्धा तुम्हाला पाठिंबा आहे. पण महाविकास आघाडीनं तुम्हाला पाठिंबा किंवा समर्थन देण्यास उशीर केला का असं तुम्हाला वाटतं का? नाही, योग्य वेळी त्यांनी योग्य समर्थन दिलेलं आहे. कारण काय आहेत की समर्थन दिल्यानंतर मी प्रचाराला लागलो अशातला भाग नाही आहे. 21 मार्च 2021ला माझी उमेदवारी जाहीर झाली आणि तेव्हापासनं या पूर्व विदर्भाच्या 6 जिल्ह्यांमध्ये मतदारांपर्यंत सतत मी जातो. महाविकास आघाडीनं पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही मागणी केलेली होती. आणि महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष सहभागी आहेत. 3 पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे आणि 5 विभागामध्ये निवडणुका होत असल्यामुळे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये त्यांचा उशिरा निर्णय झाला. आणि जरी उशिरा झाला असला तरी त्यांनी मला समर्थन दिलेलं आहे. ही बाब माझ्यासाठी फार मोठी आहे. आणि त्यांच्या समर्थनाच्या भरोशावरती आमचं एक मॉरल त्या ठिकाणी वाढलेलं आहे. निश्चितच आमच्या विजयामध्ये फार मोठी भर पडलेली आहे. त्यांच्या समर्थनामुळे 30 ते 40% मतदान मला वाढणार आहेत. नक्कीच. आता महाविकास आघाडीमध्ये नुकतंच आता ज्या बातम्या आल्या आहेत की वंचितचा सुद्धा एकत्रीकरण झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. पण तुम्हाला असं वाटतं का कुठे की महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा कुठे काही अभाव आहे असं तुम्हाला वाटतं का? तसं आमचं हे संघटन अपक्ष संघटन आहे. राजकारणामध्ये आम्ही फारसं पडत नाही. परंतु या ठिकाणी 2 प्रवाह आहेत. पहिला प्रवाह आहे BJP समर्थित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि दुसरा प्रवाह आहे कितीही नाही म्हटलं तर आमच्याकडे असलेले काँग्रेस विचारसरणीचे लोक आहेत. त्यामुळं जेव्हा आमचा प्रतिनिधी सभागृहात निवडून गेलेला आहेत 2016-17चा अपवाद वगळल्यास प्रत्येक वेळी काँग्रेस राष्ट्रवादीनं आमच्या उमेदवाराला समर्थन दिलेलं आहे. आणि या समर्थनाच्या भरोशावर आमचे प्रतिनिधी निवडून गेलेले आहे. प्रतिनिधी निवडून गेल्यानंतर सभागृहामध्ये जेव्हा या पक्षांना गरज पडली असेल तेव्हा आमचा प्रतिनिधी त्यांच्यासोबत राहिलेला आहे. त्यामुळं या महाआघाडीनं उशिरा निर्णय घेतला आणि उशिरा निर्णय घेतल्यामुळे माझ्या उमेदवारीवरती त्यांचा काही परिणाम होईल अशातला भाग नाही. कारण मागील 2.25 वर्षापासून मी सतत या मतदारांच्या संपर्कामध्ये राहिलेला आहोत. माझा प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला होता आणि महाआघाडीनं पाठिंबा दिला, म्हणजे महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला, ही माझ्या विजयामध्ये भर पडलेली आहे. म्हणजे सोने पे सुहागा सारखं ते म्हणून. आणि आम्ही पाहतच आहोत की तुमचा जो प्रचार सुरू आहे तो अगदी जोरदार आणि धडाक्यात सुरू आहे. पूर्व विदर्भातल्या जसं भंडारा गोंदिया जिल्हे झाले या जिल्ह्यांमध्येही तुमचा प्रचार सुरू आहे. अनेक प्रश्न आहेत पण वेळ आपल्याकडे फार मर्यादित आहे. तर एकंदरीत काय सांगाल की जे शिक्षक मतदार आहेत ते उमेदवाराकडे मोठ्या आशेनं पाहतात, तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक जिंकू शकता किंवा तुम्हाला मतदान करावं असं कोणते मुद्दे आहेत? शेवटी म्हणजे एक संक्षिप्त स्वरूपात आपण काय सांगाल?
या संदर्भामध्ये हे सुज्ञ मतदारांची निवडणूक आहे. शिक्षक मतदार या ठिकाणी आहेत आणि मतदार सुज्ञ आहे. हे मतदार कुठल्याही प्रलोभनाला बळी पडत नाही. काम करणारा जो व्यक्ती असेल, आज मागील 30 वर्षापासून शिक्षकांच्या हितासाठी, शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो आणि ही रस्त्यावरची लढाई शिक्षकांनी जर मला सभागृहात निवडून दिलं तर सभागृहामध्ये विविध आयुधाच्या माध्यमातून शिक्षकांचे जे काही ज्वलंत समस्या असेल त्या समस्या मांडण्याचा मी प्रयत्न करेल आणि शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेल. आम्हाला या कामाचा अनुभव आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आहोत, संघटनेमध्ये काम करतो आहोत आणि त्यामुळं हे जे संघर्ष करण्याची आम्हाला ही सवय झालेली आहे आणि संघर्षाच्या माध्यमातून निश्चितच आम्ही शिक्षकांचे प्रश्न सोडवू. तर नक्कीच सर, आपण प्रश्नांची अगदी समर्पक उत्तरं दिलेली आहेत आणि येत्या 30 तारखेला ही निवडणूक होते आहे आणि आपण या निवडणुकीत विजयी व्हाल यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षकांनो, या कार्यक्रमात बस इतकंच. धन्यवाद.